गव्हामध्ये गहू हे सुद्धा धान्य जे रोजचं लागतं. गव्हामध्ये छोटे किडे होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे? पण पहिल्यांदा इकडून आलो होतो. पण संपदाजीच एकट्याच उत्तर देत आहेत. एकट्याच विराट कोहली प्रेरणा. बर हा 2-3 उत्तर आहेत. त्यातलं एक उत्तर आहे की धान्य रक्षक मिळतं ते त्याच्या गोळ्या त्यात घालून ठेवायच्या. ओके. पण परीक्षकांना काय वाटतं हेही महत्वाचं आहे. कुणाला काय याबद्दल बोलायचं आहे का? सर माझ्याकडे एक चांगला उपाय आहे खरं सांगायचं. थोडे आत घ्या ते फारच बाहेर आले. हा सर एक्स्ट्रा होते ते साखरेसारखे विरघळले. हा बोला. हा गव्हाला छोटे किडे लागू नये म्हणून गव्हात मोठे किडे टाकावेत. काय म्हणजे काय होतंय मोठे किडे छोट्या किड्यांना खाऊन टाकतात. अशा रीतीने छोटे किडे नष्ट होतील आणि गव्हाला छोटे किडे लागणार नाहीत. अरे पण मोठे किडे राहिलेच ना गव्हात. हा तर गव्हाला मोठे किडे लागू नये म्हणून गव्हात उंदर सोडा. म्हणजे उंदीर ते मोठे किडे नष्ट करून टाकतील. गव्हाला मोठे किडे पण लागणार नाहीत. अरे पण उंदीर गेले त्या गव्हात त्याचं काय? मग गव्हात मांजर सोडा. म्हणजे ते उंदीर खाऊन टाकतील. म्हणजे किडे पण गेले उंदीर पण गेले. आपण मांजराचं काय? मग गव्हात कुत्रा सोडा. कुत्रा मांजरीला खाऊन टाकील आणि किडे पण राहणार नाहीत. आता त्या कुत्र्याचं काय करू? अरे देवा. मग गव्हात वाघ सोडा. म्हणजे हा गव्हात वाघ सोडा म्हणजे कुत्र्याला वाघ खाऊन टाकील. हा तर सख्या हो. आपण वाघ राहील त्याचं काय? नाही वाघ आहे ना तो गहू खाणार नाही. तो नॉन व्हेजिटेरियन आहे. तर तो नॉन व्हेजिटेरियन आहे. तर मला सांगायचंय माझ्या बारामतीच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सख्यांना. सख्या हो टिप्पणी लिहून घ्या. गव्हाला छोटे किडे लागू नये म्हणून गव्हात वाघ सोडा. नाव काढणार तुम्ही गावाचं. पण झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.